ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर इथल्या दुचाकींच्या गोदामाला भीषण आग लागल्यामुळे 25 वाहनं जळून खाक. नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त कैलास गायकवाड यांना 42,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाकडून घेतलं गेलं ताब्यात. अहिल्यानगर इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 या उपक्रमाचं आयोजन. रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि JSS रायगड यांच्या संयुक्त विद्यमानं सर्टिफिकेट कोर्स इन सोशल वर्क या 6 महिने कालावधीच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचं झालं उद्घाटन. पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत मोफत आरोग्य सेवा केंद्राचं झालं लोकार्पण. वाशिममध्ये कृषी विकास अधिकारी अभिजित देवगिरकर यांना राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्रदान. इंदौर इथे पार पडलेल्या 5व्या आंतरराष्ट्रीय अस्थिरोग परिषदेत वाशिमच्या कारंजा इथले डॉक्टर पंकज काटोले यांनी अत्याधुनिक अस्थिरोग उपचार पद्धतीवर केलं प्रभावी मार्गदर्शन. आणि पुण्यामधलं स्वारगेट बस स्थानक सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर विकास करण्याच्या दृष्टीनं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झाली महत्त्वपूर्ण बैठक.